रामकृष्ण हरी माऊली. आजची सुंदर सकाळ छान अशा रांगोळीनी झाली आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाने झाली छान. इकडे देवपूजा सुद्धा लगेचच आटपून घेतली मी आणि हातासरशी म्हटलं विठ्ठल आणि रुक्मिणीला आपण अभिषेकही घालून घ्यावा. तर बघू शकता छोटूशी मूर्ती आहे माझ्याकडे. इकडे त्यांच्या आसनाचीही तयारी करून घेतली आहे मी. आणि खूप नाही पण भक्तिभावाने आणि श्रद्धेने केलेली पूजा ही विठ्ठलापर्यंत पोहोचते असं म्हणतात. तर इकडे मी पंचामृत घेतलंय, दही, दूध, तूप, मध. इकडं वस्त्र घेतलेत, फुलं घेतलीयेत, फुलांच्या पाकळ्या करून घेतल्यात आणि लावण्यासाठी नंतर अष्टगंधही घेतलाय. तर बघू शकता दही, दूध आणि तूप, मध ह्याने मी विठ्ठल आणि रुक्मिणीला छान असा अभिषेक घालून घेतलाय. या हे सगळं करत असताना मनाला खूप छान अशी शांतता मिळते व घरात वातावरण प्रसन्न होते. आपल्या मुलांनाही प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक सणांचं महत्त्व लक्षात येतं आणि म्हणून हे सगळं करायचं. बाकी आपण वारीला तर जाऊ शकत नाही, पण घरात बसून हे तर करू शकतो, की बाबा पूजा, पाठ हे ते. तर बघू शकता मी छान अशी पाण्याने परत मूर्तीला अभिषेक घालून घेतलाय विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या. आणि खरंच हे सगळं करत असताना असं कुठेतरी वाटत होतं, की आपण पंढरपूरला तर नाही जाऊ शकत. पण इथूनच आपण विठुरायाची सेवा तर करू शकतो. छान असं स्वच्छ कपड्याने, देवाच्या कपड्याने मी मूर्ती पुसून घेतली. त्यानंतर वस्त्र परिधान केलंय. जे काही असेल ते मनापासून केलंय, श्रद्धेने केलंय. आणि बघू शकता छान अशी पूजा केली आणि त्यानंतर लगेचच मी उपवासाची थाळी बनवून घेतली. मग काय मैत्रिणींनो, तुम्ही काय काय उपवासाला बनवलं आणि उपवास कोणी कोणी केला? तर या माझ्याकडे फराळाला. रामकृष्ण हरी.